लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। संगमनेर येथून नाशिकच्या दिशेने कारमध्ये बेकायदेशीरपणे कापलेले गोमांस वाहतूक करून घेऊन येत असताना प्राणी संस्थेच्या दोघा स्वयंसेवकांनी पाठलाग करून कारसह 400 किलो गोमांस जप्त करून पोलिसांच्या हवाली केले। म्हसरूळ शिवाजीनगर येथे राहणारा पशुपक्षी कल्याणासाठी काम करणाऱ्या प्राणी संस्थेचे स्वयंसेवक कृष्णा गणेश मुंडे यांना शुक्रवारी पहाटे एका ओळखीच्या व्यक्तीकडून संगमनेरकडून पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा कार क्रमांक MH12 VW 9200 या गाडीतून बेकायदेशीररित्या गोमांस नाशिकला घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती। कृष्णा मुंडे यांनी आपला मित्र हर्षल दिलीप बोडके याला सोबत घेऊन नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथे सकाळी 6 वाजता सापळा रचला। कार दिसताच कृष्णा व त्याचा मित्र हर्षल याने हात देऊन चालकास थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने कार सुसाट नेली। कृष्णा व हर्षल यांनी लागलीच आपल्या कारने पुढे सुसाट जाणाऱ्या कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली। शिकरेवाडी समोरील पासपोर्ट ऑफिसजवळ कार अडविल्यानंतर चालक पळून गेला। संगमनेर भागाकडून नाशिक शहरात बेकायदेशीररित्या गोमांस घेऊन येणाऱ्या कारच्या पुढच्या बाजूची नंबर प्लेट काढलेली व पाठीमागील बाजूची नंबर प्लेट मात्र ठेवण्यात आली आहे। याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।